मित्रांनो नमस्कार. जुलै 2024मध्ये महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना आणली होती. ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि या योजनेमध्ये त्यांनी काही निकष लावले होते. ते म्हणजे लाभार्थी महिलेचे वय हे 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. त्यानंतर दुसरी अशी अट होती त्यांची की कुटुंबातील सदस्याचे उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंतच असावे. त्यानंतर तिसरी अट होती की कुटुंबातील सदस्य हा नोकरी करणारा किंवा पेन्शन घेणारा नसावा. चौथी अट अशी होती त्यांची की संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा त्यांनी लाभ घेतलेला नसावा. आणि पाचवी अट अशी होती की ज्याच्यावरती आता सगळीकडे चर्चा चालू आहे, ती म्हणजे चारचाकी वाहन ह्या सदस्याकडे नसावं. तर अशातच महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असे आदेश दिले आहेत की ज्यांच्याकडे हे चारचाकी वाहन असेल त्यांचा हा लाभ रद्द करण्यात यावा. त्यांना यापुढे कोणतेही हप्तेही आता यानंतर मिळणार नाहीत. परंतु यामध्ये त्यांनी एक सूट अशी देखील दिलेली आहे की ज्या महिलेच्या सासरे किंवा दीर यांच्या नावावरती हे जर चारचाकी वाहन असेल आणि ही महिला पती व मुलांसोबत वेगळी राहत असेल तर त्या महिलेला हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी काळजी करण्याचे काही काम नाही. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.